नमस्कार सद्गुरु एकनाथा शांती एकनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या शिरसाळा गावामध्ये डॉक्टर साहेबांनी मला आमंत्रित केलं. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे सरळ योजना त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या वरती 3 दिवसीय प्रवचन मला संपन्न झाली आणि काल त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येण्याचा आग्रह केला आणि निश्चितपणे त्यांच्या त्या स्वात्विक आग्रहाला मी लगेचच होकार दिला आणि त्या निमित्तानं रामबायाच्या दर्शनाचा आणि आपणा सर्वांच्या भेटीचा योग जोडून आलेला आहे. मी आजच माझ्या प्रवचनामध्ये सांगितलं की बीडहून येताना मला काही ठिकाणी जायचं होतं. तसेच लोक जमा झाले होते घाटेरी गेल्यावर आणि पूजन झाल्यानंतर लगेच निघणं अपेक्षित होतं. घरामध्येच हे सगळं पूजन झालं, परंतु मी त्यांना सांगितलं की मला 2 मिनिटं बोलणं अपेक्षित आहे. खरं तर अनेक ठिकाणी लोक आग्रह करत असतात की तुम्ही 1 मिनिट जर बोला, त्यावेळी आमच्यासारखा नाही म्हणतो. पण अशा ठिकाणी जिथे आपलं एकनाथ महाराज समजून पूजन करण्यात आलेलं असतं, त्या ठिकाणी नुसतं पूजन करून घेणं म्हणजे एकनाथ महाराजांच्या चिरंजीव पदामध्ये सांगितलेल्या लिखाणाचा अपमान आहे. नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये असं सांगितलं की एखादे कीर्तनकार, प्रवचनकार किंवा साधक म्हणून या साधकाला त्याच्या कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमुळे लोक बरं मोठेपणा देतात. मग पूजा करतात, उच्चासनावरती बसवतात, नाना मृदू आसने झालीची विचित्र पर्यंत निगडे प्रति नर नारी शुश्रूषा करती देणे तो धरी प्रीती स्पर्श होय. रूप विषय कैसा गोळी वस्त्रे भूषणे देती वरी तेने सौंदर्य करी दिली देह भाविष लागेला. रूप विषय कैसा बदला, रस विषय कैसा भोगला, जे आवडे त्याला त्या पदार्थाला आवडते. आता काय होतं, त्याला पाहिजे ते मिळायला लागतं, मोठेपणा मिळायला लागतो आणि मग तो काय करतो की पूजा घेण्यामध्ये तत्पर असतो आणि त्याला असं वाटतं काय प्रवचन आणि कीर्तन करायचं, वेळ वाया घालवायचा, 4 लोक आपलं तिथं पूजन करायला थांबले आणि मग तो पथभ्रष्ट होतो. कारण ज्ञानदान करणं, लोकांना सन्मानाला लावणं हे त्याचं आद्य कर्तव्य असताना तो फक्त पूजा घेत जर फिरू लागला तर त्याच्यामध्ये अहंकाराची निर्मिती होऊन तो साधनभ्रष्ट होण्याची शक्यता असते. आणि ही साधनभ्रष्टता आमच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून जेव्हा जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा कोणी नाही म्हणलं तरी मी म्हणतो की बोलणार. तरी आपण सर्वांनी तयारी करून ठेवली. मी नेहमी सांगतो की बीड जिल्हा अत्यंत धार्मिक आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यात आल्यावर तुम्हाला धार्मिक म्हणायचा असा काही माझा स्वभाव नसतो. त्याच्या जिल्ह्यात जरी तिथे धार्मिक आहे चांगला म्हणायचा असा स्वभाव नाही. पण बीड जिल्हा हा अत्यंत धार्मिक आहे आणि त्या ठिकाणी अनेक महापुरुष जन्माला आलेले आहेत आणि मला आनंद आहे की बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शिष्य परंपरा कोणाची असली तर त्या गणपती एकनाथ महाराजांची आहे. मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, आपला नारायणगड असेल, भगवानगड असेल, तलवाडीचं राम मंदिर असेल, अंजनेरीचं तुकाराम महाराजांचं स्थान असेल, असे अनेक स्थान ही एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेची आहे. आणि त्यामुळे या जिल्ह्याची जवळीक माझी आहे. आणि पुन्हा जवळीक येण्याचं दुसरं कारण असं आहे की काही वर्षांपूर्वी तुमच्या जिल्ह्याचं गावच झालं. त्यामुळे या ठिकाणी वारंवार येणं होत असतं आणि त्यामुळे या परिसरातल्या लोकांच्या श्रद्धा भावना याची जाणीव मला आहे. त्यामुळे आज म्हणजे येणार म्हटल्यानंतर आपण जे माझं स्वागत केलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जीवनामध्ये एक गोष्ट आपण काय लक्षात ठेवावी, प्रपंच करताना परमार्थाचा त्याग करण्याची गरज नाही आणि परमार्थ करताना प्रपंचाच्या त्यागाची गरज नाही.
अंतःकरणाची वृत्ती जर का भगवत तत्वापाशी स्थिर असेल तर आपली प्रपंचाची प्रत्येक क्रिया हा परमात्मा होत असतो. त्यामुळे कोणत्याही संतांनी आम्हाला असं सांगितलं नाही की गृहदाराचा त्याग करा, वनामध्ये जा, देवाचं नामस्मरणच करत बसा, बाकी काहीच करू नका, असं आम्हाला कोणी संतांनी सांगितलेलं नाही. किंबहुना कायम धर्मा मार्ग आम्हाला संतांनी दिलेला आहे. एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं देवाचं नाव कधी घ्यायचं तर जेव्हा वाटेल तेव्हा घ्यायचं. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व काय करता हरी बोला, हरी बोला एकांकी, हरी बोला लोकांकी, देहत्यागांकी हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला जनी, एका जनावरी हरी बोला. म्हणजे आपण भगवान नाम जे आहे ते सातत्यानं घेतलं पाहिजे. प्रत्येक क्रिया करताना भगवान नाम, भगवान नाम तर घेताना क्रिया नाही, गडबड होऊ द्यायची नाही. भगवान नाम फक्त घेत असताना क्रिया करायची नाही, पण क्रिया करत असताना मात्र भगवान नाम आपण घेतलं पाहिजे. कारण नामामध्ये जी शक्ती आहे ती इतर कशामध्ये नाहीये. नामस्ती यावती शक्ती पाप निर्धारणे हरे न तावत कर्तुं शक्नोति पातकं पातकी जनाः. पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. सूर्यधायते विष्णू एकायां येतो मकैहि द्वापरे परिचयायां तलपत हरि कीर्तना. असा आम्हाला म्हणजे शास्त्रकारांनी सांगून ठेवले, पुराणकारांनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे कलियुगामध्ये आपण फक्त भगवंताचं नामस्मरण करावं आणि भगवंताचं नामस्मरण श्रद्धायुक्त अंतःकरणाने केल्यानंतर आपल्याला पुढची गती जी आहे ती सद्गती म्हणून प्राप्त होणार आहे. त्यामुळे जे अनुभव आयुष्य आपल्याला प्राप्त झाले आहे त्या अनुभव आयुष्याला वाया न घालवता आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे आणि तेच नाम आपल्याला तारणार ठरणार आहे. त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. मला जे काही या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी देशपांडे कुटुंबी यांचा आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आला समाधान व्यक्त करतो आणि माझ्या वाडीला पूर्ण विराम देतो. एकनाथ महाराजांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास महाराज